नमस्कार मित्रांनी मैत्रिणींनो, गोष्ट प्रेमाची ह्या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, कधी कधी आयुष्यात अशी व्यक्ती येते जिच्यावर आपण स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो. तिचं असणं हेच आपल्या जगण्याचं कारण बनतं. पण काय होतं जेव्हा तेच प्रेम एका बाजूने ओझं वाटू लागतं? आजची कथा अशाच एका मुलीची आहे, जिने जीवापाड प्रेम केलं, पण बदल्यात तिला मिळाली फक्त गरज आणि शांतता. 2 वर्ष हे दिवस त्यांच्यासाठी स्वप्नवत होते. तोही तिच्यावर तितकंच प्रेम करायचा जितकं ती त्याच्यावर. एकमेकांशिवाय एक क्षणही न राहणारे ते दोघं. पण अचानक सगळं बदललं. कशाचं तरी ग्रहण लागलं आणि तो बदलला. कोणतंही कारण न देता तो तिच्यापासून लांब गेला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर चक्क 6 महिने. विचार करा, ज्या व्यक्तीच्या मेसेजशिवाय तुमची सकाळ होत नाही, ती व्यक्ती 6 महिने तुम्हाला विसरून जाते. ती त्याला शोधत राहिली, मेसेज करत राहिली, त्याच्यासाठी रडत राहिली, पण त्याच्या बाजूने फक्त शांतता होती. पण यातली सगळ्यात क्लेशदायक गोष्ट काय होती माहिती आहे? 6 महिन्यांनी तो परत यायचा, पण तिच्या प्रेमासाठी नाही, तर त्याच्या स्वतःच्या गरजेसाठी. जेव्हा त्याला कोणाची तरी साथ हवी असायची, जेव्हा त्याला मन मोकळं करायचं असायचं, तेव्हा त्याला फक्त तिची आठवण यायची. आणि ती इतकी वेडी होती की तो परत आला या आनंदात त्याचे जुने सगळे घाव विसरून पुन्हा त्याला साठवून घ्यायची. तिला वाटायचं आता सगळं ठीक होईल, पण गरज संपली की तो पुन्हा अदृश्य व्हायचा. हे चक्र सुरूच होतं. ती त्याला भेटण्यासाठी धडपडायची, विनवण्या करायची, पण त्याच्याकडे तिच्यासाठी वेळ नसायचा. शेवटी एक दिवस तिची सहनशक्ती संपली. शरीराच्या जखमा भरतात हो, पण मनावर झालेले वार कधीच भरत नाहीत. तिने एक अत्यंत कठीण निर्णय घेतला, त्याच्यापासून कायमचं लांब जाण्याचा. हा निर्णय तिच्यासाठी सोपा नव्हता. ज्याच्यासाठी 2 वर्ष प्रार्थना केली, त्याला विसरणं म्हणजे स्वतःचा एक भाग कापून टाकण्यासारखं होतं. तिचं हृदय ओरडत होतं, डोळे वाहत होते, पण तिला ठाऊक होतं की ज्याला तुमची ओढ नाही, त्याच्यासाठी स्वतःला संपवण्यात काहीच अर्थ नाही. आज ती त्याच्यापासून लांब आहे. आजही तिला त्याची आठवण येते. आजही तिला वाटतं की त्याने एकदा प्रेमाने हाक मारावी. पण आता तिने स्वतःला सावरलंय, कारण तिला उमजलंय की कोणाची गरज होण्यापेक्षा कोणाचं प्रेम होणं जास्त महत्त्वाचं असतं. तुमच्या आयुष्यातही असं कोणी आहे का, जे फक्त गरजेपुरतं तुमचं होतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला भिडणाऱ्या कथेचा.